नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 3 वर्तुळ अभ्यासत आहोत। त्यामधील आज आपण जीवांच्या बाह्यछेदनाचे प्रमेय अभ्यासणार आहोत। इथे तुम्हाला एक वर्तुळ दिसते। त्या वर्तुळाच्या दोन ज्या जीवा आहेत ए बी आणि सी डी या काय करतात, या वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये ई या बिंदूमध्ये एकमेकींना छेदत आहेत। तर या आकृतीवरून आता आपल्याला काय सिद्ध करायचंय, आपल्याला शिकायचंय तर जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय। आता प्रमेय काय बघा, एकाच वर्तुळाच्या ए बी आणि सी डी या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू ई मध्ये छेदत असतील तर एई गुणिले ई बी बरोबर सी गुणिले ई डी। आता यामध्ये पक्ष बघा कसं लिहायचं आहे, तर केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बी आणि जीवा सी डी वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू ई मध्ये छेदतात। आता पक्ष आता साध्य काय लिहायचे आपल्याला, तर एई गुणिले ई बी बरोबर सी गुणिले ई डी असं लिहिलेलं आहे। आता रचना आपण काय केलेली आहे, रेख ए डी आणि रेख बी सी काढले, रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा। इथे सिद्धतेमध्ये आपल्याला त्यांनी काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या आता आपल्याला भरायच्या आहेत। या प्रमेयामध्ये त्यांनी पक्ष आणि साध्य आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे, ते याप्रमाणे आपण लिहून घेतलं। आता सिद्धता बघा कशी लिहायची, तर त्रिकोण ए डी ई आणि त्रिकोण सी बी ई मध्ये, कुठला त्रिकोण ए डी ई आणि सी बी ई या दोन त्रिकोणांमध्ये कोण ए ई डी एकरूप कोणाला आहे, कोण सी ई बीला एकरूप आहे। कारण का, तर सामायिक कोण ई हा त्यांच्यातला सामायिक कोण आहे, म्हणून कोण डी ए ई एकरूप कोण बी सी ई एकाच कंसातील आंतरलिखित कोण, हे त्याचं कारण। म्हणून त्रिकोण ए डी ई समरूप त्रिकोण बी सी ई, कारण समरूपतेच्या कोको कसोटीनुसार आपण असं म्हणतोय। म्हणून एई छेद सी बरोबर ई डी छेद ई बी समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू। म्हणूनच आपण काय म्हणू शकतो, एई गुणिले ई बी बरोबर सी गुणिले ई डी। ह्या ज्या रिकाम्या चौकटी आहेत त्या आपण भरलेल्या आहेत, पूर्ण केलेल्या आहेत आणि आपण ह्याप्रमाणे सिद्धता पूर्ण केलेली आहे आणि हे प्रमेय आपण सिद्ध केलेलं आहे।